28 लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी जाळात. बंड गार्डन रस्ता परिसरात एसबीची मोठी कारवाई. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. पुणे पोलीस दलातून बदली झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तक्रार अर्जाच्या चौकशी प्रकरणात 28 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंड गार्डन रस्त्यावर पकडले. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून बंड गार्डन रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलसमोर शनिवारी ही कारवाई करण्यात आली. 28 लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याला पकडल्यानंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यासह एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तोटेवार यांना ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोटेवार यांच्या पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालय तसेच निवासस्थानाची झडती घेण्यास सुरुवात केली. तोटेवार यांच्यासह आणखी एका विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती एसएबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तोटेवार या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस होत्या. त्यांची नुकतीच पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यांना शुक्रवारी 1 मे पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आलं. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्या नियुक्तीस असताना त्यांच्याकडे 8 ते 9 तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपवण्यात आले होते. त्यापैकी एक तक्रार अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने सहाय्यक निरीक्षक तोटेवार यांनी तक्रारदाराकडे 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला 2 लाख रुपये तोटेवार यांना दिले. त्यानंतर उर्वरित 28 लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी बंड गार्डन रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलसमोर सापळा लावला. तोटेवार यांनी एका खासगी व्यक्तीला लाचाची रक्कम स्वीकारण्यासाठी तेथे पाठवलं. सापळा लावून त्याला पकडण्यात आलं. ही कारवाई केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोटेवार यांच्या पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालय तसेच निवासस्थानी छापा टाकून झडती घेतली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.